काल आणि आज आणि दर आठवड्याला मंगळवार आणि बुधवार अशी ती होत असते। ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अशी समिती आहे। सरकार कोणाचंही असलं तरी एखादा प्रोजेक्ट एखादं काम जर निकृष्ट पद्धतीने नाहीतर अपव्यवहार त्या प्रोजेक्टमध्ये नाहीतर कामामध्ये झाला असेल तर या समितीला पूर्णपणे अधिकार असतात की सामान्य लोकांचा पैसा कशा पद्धतीने वापरला गेला आणि अपव्यवहार जर झाला असेल तो कुणी केला, कसा केला आणि त्याच्यावर काय कारवाई केली। त्यामुळे विविध प्रोजेक्ट्स हे या समितीच्या समोर तिथे येत आहेत आणि काय आम्ही सुद्धा अध्यक्षांना विजय भाऊंना विनंती केलेली आहे की काही नवीन प्रोजेक्ट्स नाही तर नवीन गोष्टी ज्याच्यासाठी आम्ही सर्वजण अनेक वर्षांपासून लढत आहोत ते सुद्धा या समितीच्या अंतर्गत घेण्यात यावे अशी विनंती तिथं आम्ही केलेली आहे। गेल्या वेळेस पण आम्ही सांगितलेलं आहे की SIT आम्ही करू हे जेव्हा एखाद्या मंत्र्याकडनं मुख्यमंत्र्यांकडनं सांगितलं जातं त्याचा अर्थ काम ढकलपणा केला जातो नाहीतर पुढं कुठेतरी काही गोष्टी ढकलल्या जातात। आपण जर बघितलं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना तो जो कार्यक्रम त्यावेळेस झाला होता त्याच्यामध्ये सामान्य 14 व्यक्तींचा तिथं मृत्यू झाला होता, त्याच्यावर SIT झाली पण नंतर काही झालेलं नाही। अशा 300-400 SIT नुसत्या SIT फॉर्म झाल्यात पण कधीच काही त्याच्यावर झालं नाही। 2-3 कोटी रुपये तिथं सापडतात ते सुद्धा कमिटी येण्यापूर्वी। मग पैसा कशासाठी होता, कुणी तो पैसा तिथे ठेवला होता, याच्यात कुठंतरी खोलात जाण्याची जरूरत आहे। कारण या कमिटी ज्या असतात त्यांचं काम महत्त्वाचं असतं। ते कुठंतरी सरकार नीट काम करतंय का, अधिकारी नीट काम करतायत का, प्रशासन नीट काम करतंय हे बघत असतं। जेव्हा पैसा तिथं येतो त्याचा अर्थ कुठंतरी तिथं मनोमिलन नाहीतर तडजोड हा कुठेतरी कमिटीच्या मेंबरमध्ये आणि तिथं असणाऱ्या प्रशासनामध्ये झाला। त्यामुळे इथं जो अंदाज समितीच्या आणि कमिटीच्या बाबतीत झालं होतं खोलात जावंच लागेल आणि शेवटी फार मोठी गोष्ट आहे 3 कोटी रुपये तिथं सापडत असतील तर। आता खरं ते घडलं होतं का नव्हतं हे आपल्याला तरी सांगता येणार नाही, पण जर ते घडलं असेल तर तिथं भाजपचे आमदार आणि मंत्री आणि शहासाहेब सोडलं तर दुसरं कुणीही नव्हतं। आणि मग हे जर मीडियाला कळत असेल तर मुद्दामून भाजपच्याच एखाद्या नेत्यांनी मीडियाला हे गोष्ट सांगितली असावी, म्हणजे भाजपच्याच लोकांना कुठेतरी बाहेर एक संदेश द्यायचा आहे की आमच्यात जे चाललं आहे ते योग्य चाललेलं नाही। मग कुठेतरी या तिन्ही पक्षामध्ये खूप चांगल्या गोष्टी चालू आहेत असं वाटत नाही। कुरघोड्या हा विविध ठिकाणी त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्याच्यामध्ये मात्र काय होतं आहे तर सामान्य लोकांची अडचण होती। महाराष्ट्राचा जे विकास आहे तो कुठेतरी खुंटल्यासारखा आहे। त्या नेत्यांचा वेळ हा फक्त भांडण्यामध्ये चालला आहे, बाकी कुठेही नाही। आज जर बघितलं तर पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे सामान्य लोकांचं झालेलं आहे। 50,000 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान हे शेतकऱ्याचं तिथं झालेलं आहे। शहरी भागामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर नवीन नवीन मेट्रो स्टेशन बांधलेले पाण्याखाली गेलेले आहेत। अशी परिस्थिती असता आज सरकारने या विषयांवर लक्ष देण्याची जरूरत आहे। पण सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याला कशात रस आहे तर एकामेकाची उनी काढण्याचं आणि तेच काम या सरकारमध्ये तिन्ही पक्षामध्ये सुरू आहे असं दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल। बीड येथील निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले आहेत, त्यांनी ड्रग कनेक्शनमध्ये थेट दादांच्या या महिला मंत्र्याचं नाव घेतलं आहे, तुम्ही कसं बघता? बघा आता एखादा व्यक्ती जर एखादी गोष्ट बोलत असेल तर शहानिशा त्या ठिकाणी झाली पाहिजे, पण कधीकधी एखादा व्यक्ती खूपच जास्त बोलत असेल आणि सारखं बोलतच असेल पण कुठलाही पुरावा देत नसेल तर मग कुठेतरी का हा व्यक्ती सातत्याने नुसतं बोलतोच आहे, पुरावा देत नाही। जर त्याच्याकडे पुरावे असतील तर पुढे येऊन ते पुरावे द्यावेत, मीडियाला तरी द्यावेत नाही तर सरकारला तरी द्यावेत। आणि नुसतं सातत्याने विदाऊट पुरावे जर तुम्ही बोलत असाल मग त्याला अर्थ राहत नाही। काल तुमच्या पक्षाचे माजी आमदार असलेले दिलीप वाघ भाजपमध्ये प्रवेश केला। आता आपण जर बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये अजितदादांचा पक्ष हा नेत्यांचा प्रवेश करून घेत आहे, शिंदे साहेबांचा पक्ष नेत्यांचा प्रवेश करून घेत आहे, भाजप प्रवेश करते नाही तर ऑलरेडी भाजपचे लोक तिथं आहेत। मग याच्यात असं कुठेतरी दिसतंय आणि काल कदाचित शहासाहेबांनी एक संदेश हा दिलेला आहे की आता वेगळं वेगळं लढावं लागते। त्यामुळे तिन्ही पक्ष येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये
वेगळी लढतील अशी चर्चा आहे आणि ती चर्चा असल्यामुळे काल शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं जर वेगळं लढायचं असेलच तर आम्ही तयार आहोत, प्रत्येक ठिकाणी आमचा उमेदवार तयार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे जे इलेक्शन होतील फार इंटरेस्टिंग होणार आहे। येत्या काळामध्येच आपल्याला कळेल की काय रणनीती या तिन्ही पक्षामध्ये असेल। दादा, हिंदी में एक सवाल, जिस प्रकार बीजेपी के मंत्री और विधायक अजीत पवार आ रहे हैं, आपको लगता है कि आने वाले चुनाव महायुति साथ में लड़ेगी? नहीं, देखो, जब शाह साहब महाराष्ट्र में आए थे और जो कथित चर्चा हुई, ऐसे लोग कहते हैं कि दादा के खिलाफ कोई आमदार या मंत्री वहाँ पे बोले थे, तो वहाँ पे सिर्फ बीजेपी के मंत्री थे और कुछ आमदार थे जो भी बीजेपी के थे। वो सिर्फ प्राइवेट अफेयर था, मतलब जो बीजेपी के लोगों के बीच में था। अभी मीडिया को वो इन्फॉर्मेशन कैसे मिली, तो शायद एक आध बीजेपी के नेता ने जानबूझ के वो मीडिया को बताया होगा और उसके कारण वो चर्चा चालू हो गई। मतलब बीजेपी चाहती है कि ये जो वाद है या नहीं उनको मालूम, अगर नहीं भी होगा तो वाद होना चाहिए और जो है वो बढ़ना चाहिए। तो अभी और कल शाह साहब ने भी यहाँ पे आके एक स्टेटमेंट दिया था अबाउट अकेले लड़ने का, और बाद में शिंदे साहब का भी वहाँ पे एक्सप्लेनेशन वहाँ पे आया। तो थोड़ा सा इंडिकेशन ऐसे ही दिख रहा है कि ये लोग लोकसभा और विधानसभा अलग लड़ेंगे, लेकिन देखना ये है कि ये जो लोकल बॉडी इलेक्शन अभी जो होने वाले हैं उसमें भी अलग लड़ेंगे या साथ में लड़ेंगे, वो आने वाला कल ही हमको बताएगा। ऐसे में महाविकास आघाड़ी इकट्ठा लड़ेगी लोकल बॉडी इलेक्शन की, वो भी इंडिपेंडेंट लड़ेगी? देखो, जब भी लोकल बॉडी इलेक्शन लड़ा जाता है, एक तो नेता जो सेंट्रल नेता होते हैं वो तो निर्णय लेते ही है, लेकिन जो जिला के प्रमुख है या वो जो शहर के प्रमुख है उनको भी विश्वास में लिया जाता है। अगर शहर के प्रमुख सभी पक्षों के कहते हैं कि अलग अलग लड़ना चाहिए, और अगर नेताओं ने, सेंट्रल नेताओं ने डिसाइड किया ठीक है, जो लोकल नेता है हमारे जिला के वो जो डिसाइड करते हैं वो फाइनल, तो शायद हम अलग अकेले लड़ सकते हैं, या आगे जाके नेता ने डिसाइड किया या हमारे जो सेंट्रल बॉडी उन्होंने डिसाइड किया नो, जो भी इलेक्शन होगा हम साथ में लड़ेंगे, तो हम साथ में लड़ेंगे। लेकिन आने वाला कल ही जब चर्चा चालू हो जाएगी उसके बाद ही हम पता कर पाएंगे कि अलग लड़ेंगे या साथ में लड़ेंगे। अगर साथ में लड़ते तो अच्छी चीज़ है, लेकिन बहुत सारे ऐसे मतदार संघ है या ज़िला है जहाँ पे अलग लड़ेंगे तो फ़ायदा उस पक्ष को वहाँ पे होगा। लेकिन फाइनली ये हमारे नेता बैठ के उस पर चर्चा करके फिर एक निर्णय लेंगे जो 10 तारीख के पहले हो सकता है, ऐसे हम सबको लगता है। राहुल गांधींना इशारा दिलेला आहे की नाशकाच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे। स्वातंत्र्य सावरकरांच्या कोण आहे ते जे बोलतायत ते? शहर महानगर आता ठीक आहे, कोणीतरी असेल, त्यांना चर्चेत यावं वाटत असेल, मीडियामध्ये त्यांची चर्चा व्हावी, त्यांच्या भाजपच्या नेत्यांना बरं वाटावं आणि त्यांना कुठंतरी महत्त्व मिळावं म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं। ते बोलतात म्हणून काहीतरी होतं असं होत नसतं। कुणी उद्या बोलेल, उठसूट बोलेल आणि त्याला महत्त्व जर आपण देत राहिलो तर ते योग्य ठरणार नाही। मग तसं बघितलं तर काल सावरकरांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला कोण आणि कोण नाही आलं याचाही अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी करावा असं मला वाटतं। दादा, तुम्ही आत्ताच म्हणाला की काय सांगाल, कारण महायुतीमध्ये अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित लढण्याची तयारी करत असताना अमित शहाने स्वबळाचे संकेत दिले आहेत? नाही, अमित शाह साहेबांनी आधीच, म्हणजे माझा अंदाजे 5-6 महिन्यापूर्वीच एक संदेश दिला होता की आम्ही वेगळं वेगळं लढणार आहोत, आणि त्यानंतर कालसुद्धा अमित शाह साहेबांनी एक संदेश दिला असं जाणवते, अप्रत्यक्षपणे तो दिलेला आहे की आम्ही वेगळंच लढणार आहोत। तेव्हा शिंदे साहेबांनी सांगितले की आम्हीसुद्धा तयारी ठेवलेली आहे वेगळं लढायची, म्हणजे कुठं ना कुठंतरी शक्ती प्रदर्शन हे तिन्ही पक्षातून येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेला होईल असं कुठेतरी चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, आणि त्यामुळेच कदाचित बऱ्याच ठिकाणी उमेदवारसुद्धा विविध पक्षाचे हे या तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे। पण शेवटी लोकसभेमध्ये काय होतं हे बघूनच विधानसभेचं तिथं ठरेल। लोकसभेमध्ये जर भाजपच सत्तेत या देशामध्ये येणार नसेल तर मग त्यानंतर हे भाजप नक्कीच या 2 मित्रपक्षाला विश्वासात घेईल, पण त्यांना जर यश चांगलं मिळालं, जे वाटत नाही मिळेल, तर मग या दोन्ही पक्षाला, मित्रपक्षाला भाजप मदत नाहीतर किंमत त्या ठिकाणी देईल असं वाटत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय असेल? आता तुम्ही सांगितले की शहर प्रमुख खूप महत्त्वाचे असतात अशा डिसिजनमध्ये। नाही, जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख यांना सुद्धा विश्वासात घेतलं जाईल, आणि त्यानंतरच आमचे जे सर्व पक्षाचे प्रमुख असतील, म्हणजे त्या पक्षाचे प्रमुख हे त्यानंतर निर्णय त्या पक्षाचा घेतील। पण कुठलाही निर्णय घेण्याआधी मग आमच्या पक्षाचे प्रमुख इतर पक्षाच्या प्रमुखांबरोबर बसून
जर एकत्रित लढायचं असेल तर काय टर्म्सवर लढायचं हे तिथं ठरवतील. आणि त्याच्यामध्ये जर असं ठरलं की नाही लोकल बॉडी इलेक्शन हे त्या जिल्ह्याच्या प्रमुखापर्यंत निर्णय द्यावा, नाही तर त्या शहराच्या प्रमुखापर्यंत द्यावा, तर मग ते डिसेंट्रलाइज पद्धतीने होतील असं वाटतं. नहीं, वो मीटिंग में मैं तो नहीं था, लेकिन मीटिंग होती रहेगी. अभी देखो बारिश चालू हो गया, वहाँ पे प्रॉब्लम चालू हो गए, फिर एक मीटिंग होगा, आप सबको दिखाया जाएगा कि मीटिंग हुआ है, देखो हम उस पर काम कर रहे हैं. लेकिन लोगों को जो प्रॉब्लम वो तो आने ही वाला है, गाड़ियाँ पानी के नीचे जाने वाली है, घरों में पानी जाने वाला है. अगर ये जोक भी आपको मीटिंग करनी है वो 6-7 महीने पहले करनी चाहिए थे. उसके कारण आप जो भी नियोजन या प्रोविजन है वो कर सकते थे, लेकिन अभी जो है वो सिर्फ मलम पट्टी ऐसे हम सबको लगता है. आश्वासन समितीची बैठक होती जी अजूनही सुरू आहे. रवी राणा यांच्या नेतृत्वात ही बैठक सुरू आहे. मिठी नदीच्या ज्या पद्धतीने आता ही चौकशी सुरू आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी फैलावर घेणार असं त्यांनी सांगितलं. कसं म्हणतं आता फैलावर घेतात, त्याच्यावर काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. आणि खरंच फैलावर त्यांनी तिथं घेतलं आणि मग त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत असेल तर चांगलं आहे. पण त्यांनी विसरू नये गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये तिथं अधिकारी तिथं असणाऱ्या या शहराच्या पालकमंत्र्याच्या अंतर्गत काम करतात आणि पालकमंत्री हे भाजपचेच आहेत. त्यामुळे मग असं आपल्याला म्हणावं लागेल की पालकमंत्र्यांचा कंट्रोल त्या अधिकाऱ्यावर नव्हता, कारण प्रशासक लागू आहे. आणि मग प्रशासकावर कंट्रोल नसल्यामुळेच हे वाटोळं या शहराचं झालं आहे का काय असं कुठंतरी त्या ठिकाणी चर्चा येतील. आणि सगळाच विषय हा कुठंतरी एका पक्षावर शेकायला लागल्यानंतर अध्यक्ष काय भूमिका घेतात हे बघावं लागेल. पण अध्यक्ष जर खऱ्या अर्थाने जे बोलतात ते करणारे असतील तर मग ते धाऱ्यावर देतील. पण एकदा बैठक होऊ द्या आणि काय अधिकाऱ्याला ते सांगतात आणि काय निर्णय तिथं घेतात हे बघावं लागेल. आपको लगता है कि आदित्य ठाकरे से नजदीकी होने के कारण उन्हें जो है बार बार परेशान किया जा रहा है? देखो दिनू मोरिया कौन है वो मुझे तो नहीं मालूम. एक आध दूसरे पिक्चर में कहाँ पे उनको देखा था, लेकिन उसका और आदित्य ठाकरे का क्या रिलेशन ये मैं बता नहीं सकता. इसलिए सिर्फ वो एक्टर है, एक्टर के एंगल से मैं उनको जानता हूँ. और दूसरा कोई नेता के साथ उनका कुछ रिलेशन है वो मुझे नहीं मालूम. वो रिलेशन मुझे मालूम न होने के कारण इसके बारे में मैं यहाँ पे कोई भी कॉमेंट नहीं करूँगा. नारायण राणे यांनी असं काल म्हटलं की राज आणि उद्धव ठाकरे जर सोबत आले तर भाजपला याचा काहीही फटका बसणार नाही, कारण या दोघांकडे आता काहीच उरलं नाही. कसं पाहता या त्यांच्याबद्दल आत्मविश्वास? आता ठीक आहे, राणे साहेबांचं ते स्टेटमेंट आहे. मोठे नेते आहेत, सिनियर व्यक्ती आहेत, मंत्री आहेत, त्यांचं ते स्टेटमेंट आहे. आता ते त्यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी केलेलं स्टेटमेंट आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना याच्यातल्या एखाद्या नेत्याने जर एखादं स्टेटमेंट केलं तर भाजपचे सगळे नेते तुटून पडतात त्यांच्यावर. पण आम्ही केलेलं स्टेटमेंट आणि राज ठाकरे साहेबांनी केलेलं स्टेटमेंट हे सेम असलं तरी राज ठाकरेंवर कोणी बोलत नाही BJPकडनं. आता राणे साहेबांनी सुरुवात केलेली आहे. आता येत्या काळामध्ये काय होते हे आपल्याला बघावं लागेल. पण याच्या मागे कुठं मुंबईची रणनीती आहे का इलेक्शनची हे सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल. आणि याच्या मागे उद्या जाऊन ठाकरे परिवारामध्ये सुद्धा काय होतं आहे का याची कुणकुण कुठं राणे साहेबांना लागली का हेही तिथं बघावं लागेल. पण एक तुम्हाला सांगतो, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपल्याला काही कळणार नाही. जसं इलेक्शन जाहीर होईल त्यानंतर कुठला पक्ष कुठली भूमिका घेतो याच्यावरनं मात्र आपण सांगू शकतो की याच्या मागे मतं मिळवण्याची भूमिका आहे का मतं कापण्याची भूमिका. कारण 2 प्रकारचे पक्ष असतात. एक आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद हे निवडून आणण्यासाठी लढत असतात आणि काही लोक दुसऱ्या पक्षाचे मतं खाण्यासाठी असतात. आता येत्या काळामध्ये कोण मतं खाणारा आहे आणि कोण निवडून आणणार आहे हे नंतरच त्या ठिकाणी कळेल. दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुद्धा रंगलेल्या आहेत. पवार साहेबांनी सांगितलेलं होतं की आमच्या पक्षामध्ये 2 गट आहेत. एका गटाला अजित पवारांसोबत जायचं, एका गटाला महाविकास आघाडीसोबत जायचं. यावरती तुमचं काय म्हणणं आहे? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही, याच्याबद्दल चर्चा कुठेही आमच्या कमिटीमध्ये झालेली नाही. पवार साहेबांबरोबर झालेली नाही, सुप्रियाताईंबरोबर झालेली नाही. त्यामुळे एकत्र यायचं नाही यायचं नाही तर वेगळा कुठला निर्णय घ्यायचा याबद्दलची चर्चाच न झाल्यामुळे खूप जास्त स्पष्टपणे मला काही बोलता येणार नाही. फक्त एक तुम्हाला सांगतो की 10 जूनच्या आधी पार्टीमध्ये आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी रिस्ट्रक्चरिंग मात्र तिथं होईल. आणि ते झाल्यानंतर लोकांना जे कुठली नवीन पदाधिकारी असतील त्यांची नावं तिथं जाहीर केली जातील. आणि 10 जून नंतर आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरून लोकांच्या हितासाठी आपलं लढायचं ही भूमिका मात्र आदरणीय पवार साहेबांची आहे हे तिथं आम्हाला जाणवते.
वेगळी चर्चा कुठं आमच्याबरोबर झाली नाही. झाली तर नक्कीच आम्ही त्या आपल्या सर्वांना सांगू.